जय श्री राम। कल रात बहुत बड़ी जागरण हुई। अरे हमारा लैपटॉप कर हमका याद नहीं, अब कभी सोइल का पता नहीं। ये लगावट ही नहीं मारी हम। ये मराठी बोलू ने फिर से वीडियो डाल दिया। उसकी मैया का हमार हर्ष राजपूत भैया का क्यों नाम खराब कर दो बे। हम भी नाम खराब करता, हम भी कमेंट डाली। हमार हर्ष भैया को हमार यूपी बिहार आके बोल दबा। तुम्हारी मैया का तुम्हारे घर में दम है तो हमारे यूपी में आओ और हमको गाली दे के बताओ। हमको कहाँ समझ में लगा, हम भी यूपी के शेर हैं। कौन क्या, हम डरते ही नहीं किसी से। चुन्नी कुमार तूच आहे ना रे? बस खाली बस। चुन्नी कुमार तूच आहे ना रे? नहीं, हम नुन्नी बा। हा नुन्नी, तीस कापाला आलोय आज। काय कमेंट केली होती काल तू व्हिडिओवर? हा कि दम है तो यूपी बिहार में आके दिखा और बोल के दिखा, और इधर यहाँ पर इस कोने में छुप के बैठा है। तुम्ही कहते मराठी बोलू कुणाल शिंदे साहब तुम्हाला माझे व्हिडिओ खूप मला तुमचे व्हिडिओ खूप आवडते। ते कमेंट जे आहे ना ते माझ्या लहानपणीच असे भावानी केलं होती, मी नाही केली। हा का? कुठे गेला तुझा लहान भाऊ? बोलव त्याला, लाव फोन। ते भाऊ जे आहे ना साहेब ते शाळेमध्ये गेले, ते संध्याकाळी येता। साहेब जाऊ द्यात ना, त्याच्याकडून मी तुमचा माफी मागतोय। साहेब नका असं करू। किती वर्ष झालं तू मुंबईमध्ये राहतोस? मुंबईला येऊन 4 वर्षे झाली साहेब। कुठेस कामाला? कामाला ते आपलं ते नाक्यावर ते हा स्वामी बार आहे ना, त्याच्याकडे कामाला असते मी। पगार किती आहे? साहेब मला ते 5,000 रुपये पगार देते 12 तासाचा। आणि काय तो मग टीप बीप मिळून चगला पकडा ना ते 3-4 हजार रुपये जमते। 4 वर्ष झालं मुंबईमध्ये राहतोस, त्या मुंबईची भाषा कोणती आहे? बंबई साहेब। साहेब तुम्ही काय चहा पाणी नाश्ता घेणार? मी बनवते छान चाय। ए बस खाली, नकोय तुझा चहा। मराठी समजते का? हा येते साहेब, थोडा थोडा। नीट ऐक, काही गोष्टी प्रेमाने सांगायला आलोय। नीट ऐकायचं आहे तर नीट ऐकायचं, नाहीतर मग मला मनसे स्टाईलने पण सांगा। नाही साहेब, तुमच्या स्टाईलने सांगा साहेब, मनसे स्टाईल नको, तुमची स्टाईल चांगली आहे। त्या हर्ष राजपूतने आमच्या मराठी माणसांवर व्हिडिओ बनवला, आमच्या मराठी माणसांच्या आडनावाची टिंगल गेली, आमच्या मराठी माणसांना नको नको त्या शिव्या घातल्या, आमच्या बहिणींबद्दल काय काय बोलला ते तुम्हाला दिसलं नाही, आणि त्यालाच प्रत्युत्तर म्हणून मी त्याच्यासाठी व्हिडिओ बनवला होता। हो साहेब बरोबर। आणि त्या व्हिडिओमध्ये माझा कुठल्याच उत्तर भारतीय आणि यूपी बिहारच्या माझ्या बांधवांना टीका करण्याचा माझा हेतू नव्हता। माझा हेतू त्याच लोकांना होता जे हे यूपी बिहारचे लोक जे आहेत ना, जे तिकडे बसून बोलतात किंवा जे इकडेच तुमच्यासारखे एका वेळात मुंबईमध्ये लपतात आणि जे समोर येत नाहीत आणि जे आमची भावना समजत नाही, आमची गोष्ट समजत नाही, आमच्या भावनांचा, आमच्या संस्कृतीचा, आमच्या मराठी भाषेचा अनादर करतात, त्यांच्यासाठी म्हणून तो व्हिडिओ होता। आणि हे ज्या सगळ्या शिव्या मी घालतो ना, हे आमचा राग आहे ना, ह्या सगळ्या मराठी माणसांचा राग मी व्यक्त करत असतो। आणि त्याचमुळे मला असं वाटतं तुम्ही आधी व्हिडिओ पाहिला पाहिजे। त्या हर्ष राजपूतनी काय व्हिडिओ बनवला हा तू जर का पाहिला असतास तर तुला समजलं असतं मी काय बोललो। मी तुला काही गोष्टी सांगतो, प्रेमाने ऐक। बरोबर बोलता हा साहेब। तुम्ही आमच्या मराठी माणसांना जर का असं समजत असाल की आम्ही हिंदी तुम्हाला येत नाही म्हणून मारतो, तर ते चुकीचं आहे। तुम्ही या महाराष्ट्रात राहता, तुम्ही प्रत्येक ज्या राज्यात राहता त्या राज्याची भाषा, ती संस्कृती तुम्हाला जपणं आवश्यक आहे। आणि त्याचमुळे मी सातत्याने तुम्हाला सांगत असतो व्हिडिओच्या माध्यमातून पण तुम्ही माझे व्हिडिओज नीट पाहत नाही। या भारत देशावर माझं पण प्रेम आहे। माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी पहिल्यांदा जय हिंद बोलतो, मग जय महाराष्ट्र बोलतो। तुम्ही माझ्या भावना त्या समजल्या पाहिजेत। मी प्रत्येक वेळेला व्हिडिओ सांगत असतो माझा विरोध आहे तो कुठल्याही भाषेला नाही किंवा कुठल्या धर्माला नाही। आम्ही आमच्या मराठी लोकांच्या पण विरोधात आहेत, ज्या आमच्या मराठी संस्कृतीच्या, आमच्या मराठी माणसाच्या विरोधात असतील। तुम्ही नीट गोष्टी समजत नाहीत आणि त्याच्यामुळे वाद होत आहेत। हा जो भारत देश आहे हा विविधतेने नटलेला आपण असं बोलतो। हो हो साहेब।
तर आपल्या देशाची संस्कृती वेगळी आहे, प्रत्येक राज्याची संस्कृती वेगळी आहे, प्रत्येक राज्याचा पेहराव वेगळा आहे, प्रत्येक राज्याची खाद्यपदार्थ वेगळी आहेत आणि त्याचमुळे आपला हा भारत देश जो आहे तो वेगळा आहे. जेव्हा भाषावर प्रांतरचना झाली, जेव्हा भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी वाटून दिल्या. म्हणजेच महाराष्ट्राला मराठी, गुजरातला गुजराती. का? कारण प्रत्येक राज्याने आपली राज्य मोठी करावी, आपल्या राज्याची भाषा, आपल्या राज्याची संस्कृती ही मोठी करावी. तुमच्या यूपी बिहारमधल्या लोकांनी तुम्ही कधीच तुमच्या राजनेत्याला, तुम्ही कधीच तुमच्या लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारले नाहीत. नाही साहब. कारण त्यांची उत्तरं काय असतात? जास्त आवाज करायचा नाही. मतदानाच्या वेळेला पैसे दिलेत ना तुम्हाला, मग ते घेऊन गप्प बसायचं. आणि तुम्ही मतदानाच्या वेळेला फक्त पैसे खाता तिकडे आणि मग तुमच्या समोर पर्याय राहतो तो फक्त मुंबईमध्ये यायचं आणि काम करायचं. आणि ते काम कसं रे? तुला 5,000 पगार बोललास ना तू, आणि त्या 5,000मध्ये तू 12 तास काम करतोस इथे. तुमच्या लोकप्रतिनिधींना तुम्ही तिकडे विचारत का नाही की आम्हाला इथे नोकरी का नाही, आम्हाला इथे धंदा का नाही? तुम्ही दुसऱ्या राज्यात जाता, त्या राज्यामध्ये तुम्ही अपमानित होता, पण तुम्हाला तुमच्या राज्यामध्ये स्वबळावर उभं राहता येत नाही आहे. तुम्हाला तुमच्या राज्यामध्ये तुमच्या लोकप्रतिनिधींना, तुमच्या राजनेत्यांना विचारता येत नाही की आम्ही जेव्हा तुम्हाला मतदान करतो, तुम्ही जेव्हा आश्वासनं देता, निवडून आल्याच्या नंतर कुठे जाता? ह्या गोष्टी मला असं वाटतं तुम्ही विचारल्या पाहिजे. त्या गोष्टी आम्ही आजपर्यंत आमच्या महाराष्ट्राची संस्कृती जपत आमच्या राजनेत्यांना, आमच्या लोकप्रतिनिधींना विचारत आलो. आज किती विषय वेगळा असला तरी मराठी म्हणून आमचे नेते एकवटलेत, एक झालेत. तसं मला असं वाटतं तुमच्या राज्यात पण तुम्ही एकवटले पाहिजे. तुमच्या राज्यात तुम्ही ही जी उत्तर भारतीय विकास सेना म्हणून तो सुनील शुक्ला जो आहे त्यांनी जी कमिटी बनवली आहे ती तुमच्या राज्यात तुम्ही बनवली पाहिजे. तुमच्या राज्यात तुम्ही विकास आणला पाहिजे. तुमच्या राज्यात तुम्ही एकजूट झाले पाहिजे. तुम्ही महाराष्ट्रातून एकजूट होऊन तुम्हाला काय मिळणार आहे? तुमच्या राज्यनेत्याला, तुमच्या लोकप्रतिनिधींना तुम्ही प्रश्न विचारले पाहिजे, ना की तुम्ही इथं येऊन मराठी माणसावर रुबाब केला पाहिजे. आणि जो मराठी माणसावर रुबाब करेल मला असं वाटतं त्याला मार पडणारच. मला सांगा, तुम्ही जर का दुसऱ्यांच्या राज्यात जाऊन दुसऱ्यांच्या लोकांना बोलणार असाल तर तुम्हाला ते लोक शांत बसतील? तुम्ही मार खाणारच ना. मग तुम्ही अपमानित का होता? भारत देश आम्हीही मानतो, पण मला असं वाटतं तुम्ही जर का एखाद्या राज्यात जाता तर त्या राज्याची संस्कृती, त्या राज्याची भाषा जपली पाहिजे. आणि हेच मी तुम्हाला सातत्याने व्हिडिओ सांगत असतो, पण तुम्ही चुकीच्या अर्थाने तो माझा व्हिडिओ घेता. साहब तुम्ही बोलता ते सगळं एकदम खरं बोला साहब. आणि मला तुम्ही शिवे देतात, मला त्याचं काही नाही, पण मला हेच तुम्हाला सांगायचं आहे की माझ्या भावना, आमच्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या भावना हे तुम्हाला समजल्या पाहिजेत. मी मागे एक व्हिडिओ टाकला होता राजसाहेबांचा. राजसाहेबांनी पहिल्यांदा हिंदीत भाषण केलं आणि त्या गोष्टी तुम्हाला सगळ्यांना समजावून सांगितल्या. उत्तर प्रदेश, यूपी, बिहारचे सगळे जे होते त्यांच्या मंचावर जाऊन राजसाहेबांनी सगळ्या गोष्टी सांगितल्या. तुम्हाला त्या गोष्टी पटल्या, तरी पण जर का तुम्ही अशा वागणार असाल तर मला असं वाटतं तुम्ही इथे अपमानित होणार, मार खाणार. आणि आम्ही प्रत्येक जण उठून कोणालाही मारत नाही. आमच्या भाषेचा जो अपमान करतो, मग तो मराठी का असं ना, त्याला देखील आम्ही मारलेला आहे. मला हेच तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही सुधारा. तुम्ही तुमच्या राजनेत्याला प्रश्न विचारा. तुम्ही तिथून इथे येत आहे, तुम्ही इथे कमिटी बनवता, इथे कमिटी बनवा, पण त्यांच्या विरोधात ना की आमच्या विरोधात. तुम्ही ही गोष्ट समजा. तुम्ही जर का तुमची राज्य मोठी केली तर हा देश मोठा होण्यामध्ये तुमचा हातभार लागेल. तुम्ही आमच्या राज्यात येऊन आमची राज्य ढासळतायत आणि तिकडे तुमची राज्य, तुमचे राजनेते ढासळत आहेत. ह्या गोष्टी तुम्ही नीट लक्षात घ्या. आमचा विरोध हा तुम्हाला नाही आहे. तुम्ही एक भारतीय आहात, आम्ही एक भारतीय आहोत, पण आपल्या भारतीयांचं काम काय आहे? एक भारतीय, सच्चा भारतीय तोच असतो जो आपापली राज्य मोठी करतो. आणि त्याचमुळे मला असं वाटतं तुम्ही आता सुधारा. तुम्ही तुमच्या राज्यात जा आणि तुमचे राज्य तुम्ही मोठी करा. नाही दादा, तुम्ही बोलता ते एकदम बरोबर बोलता. आम्ही खरं तर तिकडून पळून इकडं मुंबईमध्ये येता. आमच्या बायका पोरांची पण आम्हाला आठवण येते, पण दादा काय करणार? हातावरचं पोट आहे दादा. जे काय पैसे भेटतात पगारातून ते आम्ही गावाला पाठवतो आणि जे टिपमधून भेटतात त्यातून आम्ही घर चालवतो दादा. पण आता तुम्ही जे बोललात ते मला पटलं दादा. इथं सुनील शुक्लासारखे लोक इकडे एकवटून काहीच नाही, फक्त राजकारणच करणार. पण मी इथून जाणार आणि माझी तिकडे कमिटी बनवणार. माझ्या लोकांना एकजूट करून मी तिकडच्या आमच्या राजनेत्याला प्रश्न विचारणार दादा. आणि तुमचे विचार मला पटले. खरंच मी तुमचा आभारी आहे दादा. उगाच मराठी लोकांना लीडर नाही बोलत दादा. जे तुम्ही आज आम्हाला लीडरशिप शिकवली, मी तुमचा मनापासून आभारी आहे दादा. बस मला तुला हेच सांगायचं होतं. आता बाकीचे लोक जे तुमच्यासारखे इथे राहत आहेत, जे येत आहेत आत्ता, त्यांना हे कळलं पाहिजे की आपण इथे न येता आपल्या राज्यामध्ये आपल्या राजनेत्यांना प्रश्न विचारले पाहिजे. हेच तुम्हाला सांगतो. बाकी तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल, अशी सिरीज तुम्हाला देखील पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करा. ह्याच्या पुढे देखील भाग 2 घेऊन येऊ. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र साहब. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.